महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्या अजित पवारांनी ऑन कॅमेरा बोलण्यास नकार दिला। तर ज्या पदाधिकाऱ्यानं अजित पवारांना फोन लावला होता त्या कार्यकर्त्याचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला, ज्यामध्ये हा कार्यकर्ता चक्क नशा करताना दिसतोय। पाहूयात याच संदर्भातला TV9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट। इतना आपको टेरिंग हुआ है क्या? मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बता दिए। महत्त्वाचा प्रश्न राहिला होता की जो व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय महिला अधिकाऱ्यांशी तुम्ही जो संवाद साधला हे ट्विट केलेलं आहे, त्यावर नेमकी काय प्रतिक्रिया? ट्विट केलेलं आहे ती माझी प्रतिक्रिया। सोलापूरच्या करमाळ्यात कार्यरत महिला आयपीएस अधिकाऱ्याला कारवाईची धमकी देणाऱ्या अजित पवारांनी ऑन कॅमेरा बोलण्यास नकार दिला। ट्विट केलेलं आहे, हीच माझी प्रतिक्रिया, असं अजित पवार यांनी म्हटलंय। महत्त्वाचा प्रश्न राहिला होता की जो व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय महिला अधिकाऱ्यांशी तुम्ही जो संवाद साधला हे ट्विट केलेलं आहे, त्यावर नेमकी काय प्रतिक्रिया? ट्विट केलेलं आहे ती माझी प्रतिक्रिया। विरोधकांकडून देखील टीका होते अशा पद्धतीने एकीकडे लाडकी बहीण महिला अधिकाऱ्यांना तुम्ही अशी भाषा वापरली त्यावर टीका होती। ट्विटमध्ये अजित पवारांनी म्हटलंय की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता। राज्याचे उपमुख्यमंत्री तिला बेकायदेशीर कामाला संरक्षण द्यायला सांगते आणि त्या महिला अधिकारी असं सांगतायत की तुम्ही डायरेक्ट माझ्या फोनवरती फोन करा आणि ते त्या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे तुम्हाला जे काय सांगायचं आहे ते थेट माझ्या फोनवरती फोन करा। यात काय चुकलं? नैतिकतेचा मुद्दा असतोच, नैतिकतेचा मुद्दा असेल आणि नैतिकता जर पाळायची म्हटलं या महाराष्ट्रात तर महाराष्ट्रातलं 90% मंत्रिमंडळ रिकामं होईल। मुद्दा बेकायदेशीर मुरुम उत्खननाला रोखण्याचा होता। तहसीलदारांकडे आलेल्या तक्रारीनंतर DSP अंजना कृष्णा म्हाडा तालुक्यातील कुर्डू गावामध्ये गेल्या, पण अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना फोन लावला आणि अजित पवार आयपीएस अधिकाऱ्याशी कसं बोलावं याची मर्यादा विसरले। अरे तुरे करत कारवाई थांबव असा फरमान सोडून ऍक्शन घेण्याची धमकीच दिली। मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था, डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है। मेरा नाम बताओ उनको। इतना आपको टेरिंग हुआ है क्या? मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बता दिए। सर मुझे कैसे पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे सुनो मुझे देखना है ना, तेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है, मैं यहाँ से बोल देता हूँ। आता ज्या अजित पवारांच्या कार्यकर्त्यानं अंजना कृष्णांची तक्रार करण्यासाठी अजित पवारांना फोन केला त्या बाबा जगतापचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। हा बाबा जगताप कुठली तरी नशा करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। जो तिथे बसलाय त्या टेबलवर पांढऱ्या रंगाची पावडर दिसते आणि हा जगताप निळ्या रंगाच्या एका पाईपनं सिगारेट ओढल्याप्रमाणे नशा करतोय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। बाबा जगताप हा माढा तालुक्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे। अवैध उत्खनन प्रकरणामध्ये याच जगतापनं अजित पवारांना फोन लावून दिला, त्यानंतर अजित पवार वादामध्ये अडकले। तर उलट महिला आयपीएस अंजना कृष्णा यांच्या शैक्षणिक आणि जात प्रमाणपत्राच्या चौकशीची मागणी करणाऱ्या मिटकरींनी कोलांट उडी मारली आणि बिनशर्त दिलगिरी व्यक्त केली। सोलापूर घटनेसंदर्भात केलेलं ट्विट मी बिनशर्त मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो। ती माझ्या पक्षाची भूमिका नव्हती, तर माझी वैयक्तिक भूमिका होती। आपलं पोलीस दल आणि प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे। मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे। अजित पवारांना चूक उमगूनही मिटकरींनी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अंजना कृष्णांची चौकशीची मागणी केली, पण चौफेर टीकेची जोड उठल्यानंतर मिटकरींनी दिलगिरी व्यक्त केली। कोणाला काही शंका असेल तर मागणी करणं चूक नाही, पण अजित पवारांना कायदेशीर पद्धतीने विचारणा केली म्हणून राजकीय हेतूने 2023 पासून आयपीएस असलेल्या कृष्णांची कागदपत्र मिटकरींना आठवली, ज्यात अजित पवारांवरच बोट दाखवण्यात आलं आणि पण हाच हेतू उजागर झाल्यानं बिनशर्त माफीची वेळ मिटकरींवर आली।
सोलापूरहून सागर सुरवसेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.